मुलांची शाळा किंवा अकॅडमी निवडताना कोणत्या गोष्टी पालकांनी पाहणं गरजेचंच आहे असं अनेक पालकांनी मला विचारलं आहे। त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय, आता सेव्ह करा आणि शेवटपर्यंत बघा। एक, शिक्षकांचा दर्जा आणि अनुभव। आपल्या मुलांना शिकवणारे शिक्षक त्या विषयात पारंगत आहेत का, त्या विषयातलं नॉलेज आणि स्किल याच्यामध्ये ते परफेक्ट आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना शिकवण्याचा अनुभव आहे का, ते फक्त विद्यार्थ्यांना शिकवतात की समजूनही घेतात, हेही पालकांनी चेक करणं गरजेचं। दोन, विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन। मुलांना फक्त मार्क्स मिळवण्याचं साधन मानलं जातं की त्यांचा सर्वांगीण विकासही केला जातो। त्याचसोबत प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक आणि बारकाईनं लक्ष दिलं जाणार आहे का, याचीही खातरजमा पालकांनी करणं गरजेचं। तीन, शिस्त आणि संस्कार। तुम्ही ज्या कुठल्या शाळेत किंवा अकॅडमीत आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊ इच्छिता त्या संस्थेत प्रामाणिकपणा, जबाबदारी, सहकार्य, त्याचसोबत स्वावलंबन अशा मूल्यांवरती भर दिला जातो का, हेही पालकांनी चेक करणं गरजेचं। मी तर असं म्हणतो की 4 मार्क्स कमी आले हरकत नाही, पण आपल्या लेकराला माणूस म्हणून जिथं चांगलं घडवलं जाईल अशी शिक्षण संस्था किंवा अकॅडमी निवडणं गरजेचं आहे। 4, सुरक्षितता आणि पायाभूत सुविधा। ज्या शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे ती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कशी आहे, तिथं सीसीटीव्ही आहेत का, मुलींसाठी महिला कर्मचारी आहेत का, त्याचसोबत आपत्कालीन व्यवस्था आहे का, हेही चेक करणं गरजेचं। आजकाल अनेक अकॅडमीज मध्ये मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नसतं, त्यामुळे मुलांच्या शारीरिक बुद्धिमत्तेचा विकास आपण कसा करणार आहोत हाही गंभीर मुद्दा आहे। तुम्ही निवडलेल्या शिक्षण संस्थेत अभ्यासाची पद्धत वैज्ञानिक आहे का, ती बालमानसशास्त्राला धरून आहे का, सोबतच त्या शाळेला किंवा अकॅडमीला ग्रंथालय आहे का, प्रयोगशाळा आहे का, आणि प्रशस्त वर्गखोल्या आहेत का, या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून मगच पालकांनी आपल्या विद्यार्थ्याचा प्रवेश त्या शिक्षण संस्थेत घेणं गरजेचं आहे। तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं प्लीज मला कमेंट करून सांगा, आणि हा विषय महत्त्वाचा वाटत असेल तर अधिकाधिक पालकांपर्यंत शेअर करा। या विषयावरती अधिक ऐकायचं असेल तर कमेंटमध्ये पार्ट 2 लिहा। थँक्यू।